ऑल टाइम क्लासिक नाटक सविता दामोदर परांजपे. मला सुदैवाने आले नाहीयेत अनुभव आणि घ्यायचेही नाहीये. कारण मी मुळात खूप भित्र आहे. म्हणजे हल्ली मला रात्री जाग आली तर माझ्या नाटकातले सीन्स आठवूनही मला भीती वाटते. तर त्या स्त्रीचा जेव्हा वावर असायचा तेव्हा हा सुवास यायचा, स्पेसिफिक एक वास यायचा. आत्ता इथे शेजारी पण कोणी असू शकतं, आपल्याला तर माहिती. नाटकाच्या प्रॅक्टिस दरम्यान नाही ना काही जाणवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाट्यगृहांची अवस्था, दुरवस्था. नाटकात काम करणारे आम्ही कलाकार सुद्धा फक्त नाटक नाही करत. करेक्ट. बरोबर. ही रिॲक्शन एका नाटकाचं नाव ऐकून येणं म्हणजे हे नाटक 40 वर्ष जुनं झालंय का, तर ते नाही झालंय. ते नाटक आजही तरुण आहे, कारण ते तरुण पिढीला माहिती आहे, ते तरुण पिढीला बघायचंय. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता. एक जुनी अजरामर कलाकृती पुन्हा एकदा नव्याने आपल्या समोर येते आणि ती कलाकृती म्हणजे सविता दामोदर परांजपे हे नाटक. सविता दामोदर परांजपे. त्यातले कलाकार आत्ता आपल्या सोबत आहेत, असतात काळे आणि संग्राम समेळ. खूप खूप स्वागत तुमचं. प्रश्नाला सुरुवात करूयात. हे नाटक तुमच्यापर्यंत कसं आलं, का तुम्ही नाटकापर्यंत पोहोचलात आणि ते निवडण्यामागची तुमची थॉट प्रोसेस काय होती? ऍक्च्युली परवाच तालमीच्या इथे मी आणि संग्रामनी सांगितलं हे नाटक माझ्याकडे कसं आलं आणि ह्याच्याकडे कसं. दे परत उजळणी नाव जाणार. मी आणि राजन काका एक नाटक एकत्र करतोय आता, आता सुरू. आणि ते नाटक सुरू असताना काका मला जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा मी त्यांना सांगायचो, काका अजून एक नाटक करूया ना एकत्र, असं मी त्यांना म्हणत होतो. काका सविता दामोदर परांजपे करणार होते हे मला माहित होतं, पण हे नाटक होणार होतं ऑक्टोबरमध्ये, त्यांना ऑक्टोबरमध्ये ओपन करायचं होतं. आणि तेव्हा मला करणं शक्य नव्हतं, कारण माझं ऑलरेडी एक नाटक सुरू होतं आणि तेव्हा त्याचे जास्त प्रयोग होते. त्यामुळे मी कधी विचार केला नव्हता की मी असेन या नाटकामध्ये, आणि काकांनी केला नव्हता की, कारण शक्य झालं नसतं डेट्समुळे. आणि आपोआप त्या नाटकाचे प्रयोग कमी झाले आणि हे नाटक करायची वेळ आली तेव्हा मी मॅनिफेस्ट करत होतो आणि काकांना रोज सांगत होतो की काका जरा करूया दुसरं एकत्र नाटक करूया. असं मला असं नव्हतं उद्देश माझा की या नाटकात मला काम करायचंय, पण मला अजून एक नाटक करायची इच्छा होती. आणि एक दिवस काकांचा फोन आला की काय घेतलं नाहीस ना दुसरं काय? म्हणलं नाही, काही नाही घेतलंय. तर मग 10 पासून करूया तालमी सुरू. म्हणलं चालेल, पण कुठलं नाटक मला माहित नव्हतं, कारण काकांचं अजून 1-2 प्रोजेक्टवर काम सुरू होतं. तर मग ते म्हणाले सविता दामोदर परांजपे, आणि मी खुश झालो. अजून काय कोण आहेस तू? काय हवंय तुला? कोण आहेस तू? मलाही माहिती होतं काका सविता दामोदरची तयारी करतायत आणि ऑक्टोबरमध्ये त्यांना ओपन करायचं होतं हे ते बोलले होते एकदा. आणि आमचा एक ग्रुप आहे, म्हणजे त्यांचा ॲक्च्युली तो 20 वर्षांपासूनचा ग्रुप आहे, ज्यात शिल्पा नवलकर, राजन काका, स्वप्नाली माझी बायको, हे सगळे 20 वर्षांपासून दर 2 महिन्याला एकदा भेटतात. सो आता मी पण त्यांच्याबरोबर असतो त्या ग्रुपमध्ये. तेव्हा आमच्या एका मीटिंगला पार्टीच्या वेळी ते म्हणले होते की सविता दामोदर पुन्हा करायचं आहे, ऑक्टोबरमध्ये ओपन करणार. म्हटलं उत्तम. आणि माझी खूप इच्छा होती की त्यांनी मला विचारावं करशील का रे काम, तर त्यांनी अजिबात विचारलं. ते दुष्ट आहेत काही बाबतीमध्ये. बरं, त्यांच्याबरोबर आधी मी एक अत्यंत यशस्वी नाटकामध्ये काम केलेलं असताना सुद्धा त्यांनी माझ्याकडे डोंकून न बघता मला फक्त बातमी दिली होती की हे नाटक ऑक्टोबरमध्ये मी ओपन करणार. ओके. बरं, इतकं मोठं नाटक पुनरुज्जीवित होत असताना त्याची बातमी होणार हे मला ऑब्व्हियसली, त्यामुळे मी वाट बघत होतो. नाही आली बातमी. तेव्हा एकदा परत भेटलेलो होतो आमचा ग्रुप, तेव्हा विचारलं, म्हटलं काय झालं? अरे नाही, तेव्हा ते हे नाटक जे हा करतोय आत्ता त्या प्रोसेसमध्ये अडकले असल्यामुळे ते जरा पुढे गेलंय असं ते म्हणले, त्याचे प्रयोग चालू होते वगैरे. अचानक एक दिवस मला फोन आला. बरं, राजन काकांचा फोन येणं हे कॅलेंडरवर सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस असतो. त्यांनी तुमचा फोन पहिल्या पटक्यात उचलणं किंवा त्यांचा तुम्हाला फोन येणं, या 2 तारखा कुठल्याही असो त्या सुवर्ण अक्षरात नोंद करायची कॅलेंडरवर घरातल्या. तर त्यांचा मला फोन आल्यानंतर मी एक गिरकी मारली आनंदाने. माझ्या घरातच होतो मी. खूप झपुर्झा आनंद झाला मला. मी तो फोन उचलला आणि ते मला म्हणले, अरे सविता दामोदर परांजपे मी करतोय. म्हटलं हां माहिती मला. तर त्यामध्ये साधारण 40-42 वयाची, मूळ नाटकात तो वयोगट जास्ती होता पण मी आता तो कमी करतोय, तर ह्या वयोगटाच्या 2 भूमिका आहेत. तर त्यासाठी तुला ह्या वयोगटातला कुठला नट सुचतोय का? म्हटलं मी.
तर ते का दुष्ट आहेत? मुळात आमचे सहनिर्माते आलाप जो आहे मोहिले, तो त्यांचा भाचाच आहे. ते इथेच बसले होते. त्यांचं ऑलरेडी ठरलं होतं की अस्तादला विचारून बघूया, पण सरळ विचारायचं नाही ना. म्हणून त्यांनी असं मला विचारलं की ह्यासाठी तुला कोणी नट सुचतोय का? तर म्हटलं मी. मग ते हसले. मग पुढे तालमी वगैरे सुरू झाल्या. तर त्यांनी मला चॉईस दिला आणि ह्या दोनपैकी तुला कुठली भूमिका करायची, तर मी जी करतोय भूमिका ती मी निवडली. आणि आता परत एकदा राजन काकांबरोबर नाटकामध्ये, कारण आधी जे आम्ही नाटक केलं होतं प्रपोजल, त्यातही ते अभिनय करायचे, तेव्हा त्यांचं दिग्दर्शन मला लाभलं नव्हतं, कारण मी रिप्लेसमेंट केली होती. मला हार्डली 2 दिवस तालीम मिळाली आणि मी प्रयोगांना उभं राहिलो होतो. पण ह्या नाटकाच्या निमित्ताने मला त्यांची अख्खी प्रोसेस अनुभवायला मिळते आणि त्याचा मला जास्त आनंद आहे. कुसुम, कुसुम झालंय काय तुला? अशी का करतेस तू? ऐक, परत पोटात दुखतंय. कुसुम, असतात तुझ्यासाठी ना स्पेशली, की तू वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो सोशल खूप मीडियावर व्यक्त होत असतो. तर तेव्हा एखाद्या भूमिकेची जबाबदारी घेताना ते एक बर्डन असतं का, कसलं? की आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय, पण समजा आपला एखादा निर्णय चुकला तर आपल्यालाही बोलतील, अशा प्रकारचं बर्डन असतं का? काय आहे ना, बोलणारे म्हणजे एस्पेशली ट्रोल करणारे हे अत्यंत निरुद्योगी आणि निर्बुद्ध लोक असतात. म्हणजे उद्या तुम्ही उठून अतिशय चांगलं काही समाजकार्य केलं, म्हणजे 50 मुलांचं शिक्षण, मी 10वी पर्यंतचं 5वी ते 10वी शिक्षण 50 मुलींचं मी स्पॉन्सर केलं, तरी काय तुझी 50चीच लायकी वगैरे 100 नाही का करतायत, असंही बोलणारे निर्बुद्ध आणि महामूर्ख जनता आपल्या देशात आहेच आहे. सो त्यांच्याकडे ते माझ्या खिसगणतीतही नसतं. मला जे पटतं, मला जे व्यक्त व्हावंसं वाटतं ते मी होतो. तो माझ्या वैयक्तिक आयुष्याचा भाग झाला. कलाकार म्हणून मी ज्या भूमिका निवडतो तो माझ्या व्यवसायाचा भाग झाला. ह्या दोन्हीमध्ये मी गल्लत करत नाही. जे करतात ते माझ्या लेखीनं गण्य आहे, त्यामुळे जाऊ दे. हे नाटक थोडंसं सायकोलॉजिकल थ्रिलर किंवा एक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी अशा बाबत आहे, तर असा कुठे अनुभव तुम्हाला आजूबाजूला आलाय का तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये? अगदी थेट ह्या नाटकात जे दाखवलं जात आहे तितका थेट अनुभव नाही, पण हो, म्हणजे काही गोष्टी ज्यांचं पटकन उत्तर नाही, म्हणजे विज्ञानालाही देता येणार नाही किंवा लॉजिकलाही देता येणार नाही, असे काही अनुभव मला, माझ्या वडिलांना, माझ्या आसपासच्या काही मित्रमंडळीतल्या काही लोकांना आलेले आहेत. सो एक अशी शक्ती असते जी आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे, तिच्या फार नादी लागायचं नाही, हे मला मान्य आहे. सो माझा विश्वास आहे ह्या गोष्टींवर. मला सुदैवाने आले नाही आहेत अनुभव आणि घ्यायचेही नाहीयेत. कारण मी मुळात खूप भित्र आहे. म्हणजे हल्ली मला रात्री जाग आली तर माझ्या नाटकातले सीन्स आठवूनही मला भीती वाटते. एवढा भित्रा मी आहे, त्यामुळे मला असे अनुभव घ्यायचे. भित्रा म्हणजे फक्त ह्या बाबतीला, बाकी तो घाबरट बिबरट नाही. म्हणजे तो कुठल्याही चॅलेंजला पटकन कसाही माणसांची भीती नाही त्याला, पण जे दिसतच नाही त्याची भीती आहे. त्याची भीती. पण सांग ना, असे काय काय अनुभव आहेत? बाबा शिक्षक आहे माझा, म्हणजे आता रिटायर्ड आहे, पण तो शाळेत शिकवायचा. आणि पूर्वी परिस्थिती जरा बेताची असल्यामुळे तो घरी ट्युशन्स वगैरे पण घ्यायचा एक्स्ट्रा थोडं इन्कमसाठी. तर ऋजुता देशमुखचा थोरला भाऊ चैतन्य देशमुख, ते आमच्या मागेच राहायचे पुण्यात, जुन्या आमच्या घरी, तिथेच मागच्या कॉलनीत त्यांचा बंगला. तर तो घरी ट्युशनला यायचा, तो बाबाचाच विद्यार्थी त्याच शाळेत. तर एकदा आणि तो रात्री 9 ते 10 काहीतरी त्याची ट्युशन असायची. बरं, अगदी म्हणजे 2 मिनिटावर घर, त्यामुळे आणि तेव्हा पूर्ण सेफ होतं. ट्युशन वगैरे संपली, चैतन्य निघाला आणि बाबा म्हणला, अरे परफ्यूम कुठला आहे, छान येतोय वास. बाबाला परफ्युम्सची खूप आवड होती पहिल्यावर, अच्छा. तसं तो म्हटलं, सर मी परफ्यूम नाही मारलाय. अरे ठीक आहे, शाळेत अलाउड नसतं, घरीच आलायस माझ्या, तिथे अलाउड आहे, काही प्रॉब्लेम नाही. तो म्हटलं, नाही सर मी खरंच नाही मारलाय, आणि मी जर परफ्यूम मारून आलो असतो तर मी आल्यावर वास आला असतो ना, निघताना कसा वास येईल. सो दॅट गॉट बाबा थिंकिंग. आणि त्यांनी जरा चौकशी केली. तर पुण्यातलं आमचं जे जुनं घर होतं, तो आम्ही एका बंगल्यात भाड्याच्या 3 खोल्यांमध्ये आम्ही राहायचो. सो तो बंगला, शेजारचा आणि मागचे 2 बंगले, असे 4 बंगले मिळून एक फार मोठी विहीर होती पेशवे काळात. ती बुजवून मग तिथे हे सगळं झालं होतं. तर जेव्हा पुण्यावर हल्ला झाला होता शिंद्यांकडून का होळकरांकडून, ते पेशव्यांच्या विरुद्ध उभे राहून पुण्यावर हल्ला केला होता, तेव्हा एका कुटुंबाने त्या विहिरीत जीव दिला होता. एक साधारण अपर मिडल एज मधले आई वडील आणि त्यांचा एक तरुण मुलगा. तर त्या स्त्रीचा जेव्हा वावर असायचा तेव्हा हा सुवास यायचा, स्पेसिफिक एक वास यायचा.
हा बाबाला आलेला अनुभव आहे. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे बाबाला एक बाबा 5व्या वर्षी अनाथ झाला माझा आणि त्याला दत्तक घेतलं, म्हणून तो त्या घरात राहायला आला. आणि त्याची सवय अशी की काहीतरी जेवताना काहीतरी वाचायचं. तेव्हापासून तो 7-1 वर्षाचा असताना काहीतरी वाचत वाचत जेवत होता एका खोलीत बसून, आणि त्याला खोलीच्या दाराशी पडद्याला टेकून कोणीतरी उभा आहे असं दिसलं. तो एकटा होता आणि घरात तेव्हा. तो घाबरून शेजार दिसलं. दिसलं कोणीतरी पडद्याला टेकून उभा आहे असं. तो घाबरून शेजाऱ्यांकडे जाऊन बसला. त्यानंतर कट्टू ते दर 7 वर्षांनी दिसत राहिलं. लग्नानंतरचं जे 7वं वर्ष जेव्हा पूर्ण होणार होतं मम्मा बाबाच्या लग्नानंतर, त्या वर्षी नाही दिसलं. त्याच्या पुढच्या वर्षी तोपर्यंत परत दिसलं तेव्हा माझा जन्म झालेला होता. आणि बाबाची एक बहीण आहे, माझी एक आत्या, तिचे वडील प्लॅनचेट करायचे. बरं. आणि असं म्हटलं जातं त्यांच्या हातात त्या चेतना यायच्या. त्यांनी मुंबई पोलीसला अनेक गुन्हे गुन्ह्यांची उकल करायला मदत केली होती तेव्हा. म्हणजे त्यांनी केलेली गांधीजींची सही ही जगातल्या काही रिनोन्ड हँडरायटिंग आणि सिग्नेचर एक्सपर्ट्सनी तपासली होती आणि सांगितलं होतं ही गांधींची सही आहे. इतकं त्यांचं त्या क्षेत्रामध्ये होतं. त्यांनी सांगितलं होतं की तुला हे जे दिसतंय तो तुमचा मूळ पुरुष आहे किंवा कुळपुरुष आहे. झालं तर भलं होईल, नुकसान नक्की होणार नाही. आणि तो आपला आपला एका पॉईंटला थांबेल दिसायचा. तू त्याला काही करायला जाऊ नको. सो हे काही अनुभव बाबाला आलेले. राजमाची किल्ल्यावर मला स्वतःला आलेला एक अनुभव आहे. मी आणि माझे मित्र ट्रेकला गेलो होतो तेव्हा राजमाचीला 2 बालेकिल्ले, श्रीवर्धन आणि मनोरंजन. त्यातल्या एका बालेकिल्ल्यावर जाताना धुकं होतं, वारा होता खूप, ढग होते आणि वारा होता, पावसाचे दिवस. आणि त्या किल्ल्यावर जाताना ना ती पायवाट अशी युटर्न मध्ये 3दा वळते. ओके. तर त्यातला एका टर्नला काहीही वाट जेमतेम दिसत होती, माहिती होती वाट, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही. तर वाऱ्याने ना मागणं वाऱ्याचा प्रचंड मोठा झोत आला. आणि सॅकबिक काही नाही, कारण खालती घरात सॅक्स ठेवलेले होते त्या गावामध्ये. आणि असेच सडे गेलो होतो आम्ही वर. 9 जण होतो आम्ही, अजूनही आठवतो. आणि मी सगळ्यात पुढे होतो. तर मागणं वारा आला, मी त्या टर्निंगला भेलकाडलो आणि मला लिटरली छातीला धरून कोणीतरी असं थांबवलं प्रॉपर. म्हणजे हात जाणवला मला इथे. आणि ते मी माझ्या फक्त एका जवळच्या मित्राला तेव्हा सांगितलं. म्हटलं अंबरीश जोशी म्हणून माझा एक मित्र आहे, म्हटलं आंब्या वाचलो, काय झालं? म्हणजे मला थांबवलं कोणी. चल रे, नाही खरं तुझ्याशी खोटं नाही बोलणार. आणि ह्या बाबतीत म्हटलं भंकस नाही करणार मी. मला प्रॉपर इथे असं छातीला असं थांबवलं कोणी पडण्यापासून. हे काही मोजके अनुभव आहेत. मला बऱ्याचदा जाणवतं, मला बऱ्याच जाणवतं. तो माझा विश्वास आहे ह्या शक्तींवर बेसिकली. अशी शक्ती वाचवणं नाही. आणि काय ना, माझं एक बेसिक धोरण आहे, आपण त्यांचं काही बिघडलेलं नसतं, ते आपल्याला नाही त्रास. हे सिनेमा किंवा नाटकात किंवा सिरियल्समध्ये जे भूत या नावाखाली दुष्टपणा दाखवलं जातं, ते सगळं तसं नसतं. वाईट प्रवृत्ती आहेत नाही असं मी म्हणत नाही, पण आपण त्यांचं काही बिघडलं नाही, वाटायला गेलो नाही त्रास देतात. आत्ता इथे शेजारी पण कोणी असू शकतं, आपल्याला काय माहिती. नाटकाच्या प्रॅक्टिस दरम्यान नाही ना काही जाणवलं. नाही, याला असेल तर माहिती, मला काही नाही कधीच. 40 वर्षांपूर्वीचं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. तर एक तर ते आत्ताच्या लोकांना हे कनेक्ट कसं होईल, आणि आत्ताच्या पिढीने म्हणजे जवळपास 40शीतल्या पिढीने हे नाटक का बघायला यावं? कारण 40शीतल्या पिढीतले लोक काम करतात म्हणून. नाही, एक म्हणजे माझा आता पुतणा आहे, तो 21 वर्षाचा आहे. त्याला जेव्हा मी या नाटकाचं नाव सांगितलं, त्यालाही या नाटकाचं नाव माहित होतं. आणि तो म्हणाला, अरे अच्छा ते नाटक करतोयस. बरं, तो आत्ता या क्षेत्राशी कनेक्ट झालेला आहे आणि तो हे नाव ऐकून खुश झाला. माझे मित्र जे कॉर्पोरेटमध्ये आहेत किंवा जे दुसऱ्या फील्डमध्ये कामं करतात, त्यांना जेव्हा कळलं की मी सविता दामोदर परांजपे करतोय, तेव्हा ते म्हणाले की अच्छा सविता दामोदर परांजपे. ही रिॲक्शन एका नाटकाचं नाव ऐकून येणं म्हणजे हे नाटक 40 वर्ष जुनं झालंय का? तर ते नाही झालंय. ते नाटक आजही तरुण आहे, कारण ते तरुण पिढीला माहिती आहे, ते तरुण पिढीला बघायचं आहे. आणि मला वाटतं जे थ्रिल आपण थिएटर मध्ये सिनेमा बघताना अनुभवतो, ते थ्रिल तुम्हाला लाईव्ह बघायला मिळत असेल तर का अनुभवू नये? आणि तुम्ही 2-2.5 तास जर खुर्चीला खिळून राहणार असाल, खिळून बसणार असाल, तुम्हाला हलता येणार नाही, तुमचा श्वास वाढेल, तुमचा हार्टबीट वाढेल, आणि तुम्ही घरी जाताना तुम्ही श्वास सोडून घरी जाल आणि विचार कराल त्या नाटकाचा. तर हे तुम्हाला जर अनुभवायला मिळत असेल तर ती एक ऍडव्हेंचर राईड आहे आणि ती अनुभवायला प्रेक्षकांनी नक्कीच यायला हवं असं मला वाटतं. हा, म्हणजे 40 वर्षांपूर्वी
ओपन झालेलं नाटक साधारण 6 ते 7 वर्षांमध्ये 1200 प्रयोगांचा टप्पा पार करणारं नाटक. म्हणजे वर्षाला 200 प्रयोग ॲव्हरेज धरले आपण तर 365 दिवसात 200 प्रयोग म्हणजे महिन्याला किती झाले? 16 प्रयोग महिन्याला साधारण. ही फार फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि हे ज्या नाटकाने अचीव्ह केले त्यात काहीतरी असेल. ते काय असेल ह्या उत्सुकतेपोटी लोकांनी यावं. आल्यानंतर हा म्हणतोय तसं हा थरार अनुभवायला त्यांना हा अनुभव देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती फार मोठी आहे. पण अत्यंत दर्जेदार कलाकृती जिनी एक काय म्हणतात मानाचा तुरा आहे हा मराठी व्यावसायिक रंगभूमीच्या इतिहासातला एक माइलस्टोन, मैलाचा दगड म्हणायला अजिबातच हरकत नाही. तर ते पुन्हा येतंय आपल्या समोर तर ही एक सुवर्णसंधी मानून यावं. म्हणजे आम्ही करतोय म्हणून ती सुवर्णसंधी आहे असं नाही, ते नाटक आहे म्हणून ही सुवर्णसंधी. आमचा प्रयत्न किती आवडतोय न आवडतोय हे तुम्ही सांगाच योग्य. पण ते नाटक फार मोठं आहे, फारच मोठं नाटक आहे. ते बघायला यायला पाहिजे. पूर्वी म्हणजे मुख्य भूमिका ही रीमा लागूंनी केली होती आणि आता मयुरी देशमुख करते. तर एकूण तिचाही प्रवास तुम्ही पाहिलेला आहे. तर तिच्या भूमिकेबद्दल आणि तुमचं असोसिएशन कसं होतं? हीच ती लंबी खामोशी. विचार करून उत्तर देतो. नाही, खरं तर आस्ताद आणि मी इथे भेटलो होतो रीडिंगला. पहिल्या आम्ही दोघं एकत्र होतो रीडिंगच्या वेळेला. तेव्हा आमचं असं झालं होतं की मी त्याला विचारलं तू काम केलंस का? तो म्हणाला नाही. तू केलंच नाही. सो आम्ही दोघांनी त्याच्याबरोबर काम केलं नव्हतं कधी पूर्णपणे कोरीपाटी घेऊन अजिबात. आणि कोणाकडून बरं तिचं काम बघितलंही नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं की कॉमन फ्रेंड्स कडनं इंडस्ट्री मधल्या की माणूस म्हणून कशी आहे ते मी ऐकून होतो. कारण आता अभिषेक बरोबर मी सिरियल अभिषेक आणि तिने एक सिरियल केली आणि अभि म्हणलं अच्छा मयुरी करते. अरे धमाल धमाल. सेटवर तर आम्ही धमाल करायचो. म्हणलं बरं काम कसं करते वगैरे ते राजन काका करतीलच. तो काय तो दॅट इज नन ऑफ अवर कन्सर्न. करेक्ट करेक्ट. ते राजन काका करून घेतील हे आम्हाला माहिती होतं. मगाशी जो दौऱ्यांचा विषय झाला तिथे फार महत्वाचं असतं टीम म्हणून एकत्र चांगलं असणं. तर पूर्णतः कोरीपाटी. काही तिच्याविषयी तिचं काम पाहिलेलं नव्हतं. तिच्याविषयी खूप पॉझिटिव्ह गोष्टी ऐकून होतो अभिषेककडनं. फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन होती माझ्याकडे की अत्यंत मनमिळावू आणि सगळ्यांबरोबर छान मिळून मिसळून असणारी मुलगी आहे. आणि एक जमेची बाजू माझ्या दृष्टीने अशी होती रिसेंटलीच तिने स्वतः लिहिलेलं एक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर झालं होतं. बऱ्यापैकी त्याचे प्रयोग झाले होते. त्याहीपेक्षा महत्वाचं त्या नाटकात संजय मोनेंनी काम केलं होतं. संजय मोन्यांसारखा अत्यंत विचारी आणि उत्कृष्ट आणि सिनियर नट जेव्हा ह्या नाटकात काम करायला तयार होतो या अर्थी त्या नाटकात काहीतरी असणार आणि ते जिनी लिहिलंय त्या व्यक्तीमध्ये पण काहीतरी असणार. सो हे एक आदरयुक्त भीती अशी माझ्या मनात तिच्याविषयी होती. त्यातला भीतीचा भाग आता कमी झाला, आदर मात्र तेवढाच आहे. आणि तालमीच्या वेळेला येणारा अनुभव म्हणजे ती प्रचंड मेहनती आहे. अतिशय तिच्या रोल बद्दल विचार करते आणि अभ्यास करते आणि ती सतत त्यात असते. आणि माझ्यासाठी कधी मित्र म्हणून मी लगेच कनेक्ट होतो अशा व्यक्तीशी जो त्याच्या कामात सिन्सिअर आहे, जो खरंच एफर्ट्स घेतोय, काहीतरी चांगलं करू पाहतो. सो ती तशी आहे. को ऍक्टर म्हणून ती उत्तम आहे की कधी आम्ही एकमेकांना म्हणलं की चल जरा हे करूया का किंवा ते करूया. तालमीच्या वेळेला आम्ही सतत विचार करत असतो की काय करता येईल काय, आणि ती तेच करत असते. म्हणजे आम्ही कधी टवाळक्या करत बसलो तरी ती स्क्रिप्ट घेऊन अभ्यास करत बसते आणि शी इज ऑलवेज एनर्जेटिक. सो मजा येते काम करायला. अगदी अगदी. आणि व्हेरी गुड वाईब्स. सो ओव्हरऑल टीम म्हणून मी आणि संग्राम किती 13-14 वर्ष आम्ही मित्र आहोत. सो आम्हाला काय अच्छा तू आहेस अरे बेस्ट ही इथे आम्ही जे हा म्हणला रीडिंगला भेटलो म्हटलं झाला बेस्ट दौऱ्यात सेटल. तिसरी व्यक्ती पण अशीच असणं आमच्यासारखीच बेसिक स्वभावाने असणं हे फार महत्वाचं होतं. म्हणजे ती आमच्या इतकी वाह्यात नाहीये, मस्तीखोर नाहीये. पण असेल अजून कळलं नाहीये. तिच्यातली सविता अजून बाहेर यायची असेल कदाचित. लेट्स होप ती आमच्यासारखी मस्तीखोर असेल तर अजून मजा येईल. नाही तर आत्ताही मजा येते. बरं हे आता बऱ्यापैकी जुनी नाटकं पुन्हा नव्याने येतात. पुरुष येत आहे किंवा आता हे सविता दामोदर परांजपे. तर ही जुनीच नाटकं येतात. तर
असं वाटत नाही का की तरुणांमध्ये किंवा तरुण लेखक कुठेतरी कमी पडत आहेत का, किंवा मग नेमकं जुनीच नाटकं परत नव्याने नाही यायची मला कारण असं काय? वाटत, कारण एकीकडे भूमिकासारखं नवीन नाटक सुद्धा उत्तम चाललंय, किंवा आता ऋता आणि ह्याचं कोणाचं आलं पौर्णिमाचा मुलगा ऋषी मनोहरनी डिरेक्ट केलेलं ते नवलिखित नाटक आहे. पुनरुज्जीवितचा फायदा काय होतो, हे काही माइलस्टोन्स आहेत. आता मी स्वतः म्हणजे माझ्या घरात इतकं वातावरण असून, याच्या घरात इतकं वातावरण असून, दुर्दैवानी आम्हाला सविता दामोदर परांजपे बघताच आलं नाही ओरिजिनल. सो किंवा पुरुष हे आम्हाला बघताच आलं नाही हो. म्हणजे वाचून एक नाटकाची ताकद कळते, नाही असं नाही, पण ते प्रेझेंट होताना समोर सादर होताना जे पोचतं. आता अर्थात म्हणजे पुरुषच्या ओरिजिनल कास्टचं ज्यांना बघायला मिळालं ते नशीबवान, किंवा सविता दामोदर परांजपे, रीमाताई आणि सुधीर जोशींचं ज्यांना बघायला मिळालं ते म्हणजे बापरे काय बोलायचं, नशीबवान म्हणायचं. तर आम्ही त्या तोडीचं काम करू शकणार नाही आम्हालाही माहिती आहे, पण निदान आमच्या माध्यमातनं माझ्या पिढीला ज्यांना उत्सुकता आहे, बाबा काय होतं हे नाटक, एवढे बोललं जातं, 1200 प्रयोग म्हणजे काय छोटी गोष्ट आहे का, तर हे काय होतं बाबा. सो ही बाब सुद्धा मला महत्त्वाची वाटते पुनरुज्जीवित नाटकं पुन्हा येण्यामध्ये. आणि ही केवळ तीच जुनीच नाटकं परत यावीत असं नाही. माझं तर म्हणणं आहे, गेल्या 10-12 वर्षात जी नाटकं चांगली नाटकं येऊन गेली ती सुद्धा नवीन संचात पुनरुज्जीवित होत राहावी. उदाहरणार्थ प्रपोजल. आता प्रपोजल मधल्या त्या रोलसाठी मी शोभणार नाही, जस्ट पोलिसात भरती झालेला हवालदार मी नाही शोभणार. म्हणजे पूर्वी कसं एक वही घेऊन कॉलेजमध्ये मैं BA पास हो गया म्हणणारे हिरो जसे नाही पचायचे, तसंच होईल आत्ता ते. तर वेगळ्याच नटसंचाला घेऊन प्रपोजल सारखं नाटक होत राहिलं पाहिजे. कारण ते एकतर तो विषय कालातीत आहे, तो विषय कालबाह्य होऊ शकत नाही, आणि इट वॉज अ माइलस्टोन अगेन. खूप आहेत. आणि मलाही तेच वाटतं की उलट करायला हवी, आणि लोकांनी या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलंच नाही पाहिजे की हे पुनरुज्जीवित आहे. ज्यांनी नाही बघितलंय, ज्यांचं बघायचं राहून गेलंय, त्यांनी बघायलाच हवं जाऊन. म्हणजे खरंच आमच्या सुदैवाने आम्हाला काही नाटकं आता बघायला मिळत आहेत जी तेव्हा बघायला मिळाली नव्हती. चार चौघी, हा, क्या बात. आणि आता बघून ती जर आम्हाला इतकी भावतायत, तर जर त्या संचातली बघायला मिळाली असती तर हा प्रश्न प्रत्येकाला येईल जो हे नाटक बघेल. म्हणजे उद्या सविता दामोदर परांजपे बघायलाही जे लोक येतील त्यांनाही वाटेल की अरे आता जर आपल्याला हे नाटक आवडतंय तर त्या काळात कसं झालं असेल, आणि हा अनुभव का देऊ नये आपण कलाकार म्हणून. ऍब्सोल्युटली. आणि सुदैव आणि दुर्दैव अशा दोन्ही गोष्टी आहेत. सविता दामोदर हे तसं ह्या घटना पटकन आपल्या आसपास घडत नाही, ह्या नाटकात जे घडतंय तसं सुदैवाने. चार चौघीचा जो विषय आहे तो तेव्हा जितका रेबेलियस होता, दुर्दैवाने आजही ते नाटक तितकंच रेबेलियस विषयावरचं भाष्य करणारं नाटक वाटतं. हे समाज म्हणून आपलं दुर्दैव आहे. सो हे असे विषय मांडणारी नाटकं परत 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 यायला पाहिजेत. मग ती पुनरुज्जीवित नवलिखित येत आहेत. आणि लेखक तू म्हणालीस ते बरोबर आहे, मोजके आहेत दर्जेदार नवीन नाटकं लिहिणारे, पण नाही येत असं नाही. आणि ते मोजके आणि दर्जेदार लिहिणारे मोजकेच असले तरच बरं आहे. कारण जसे वर्षाला 450 मराठी चित्रपट येतात, तशी वर्षाला 300 मराठी नाटकं आली तर वांदे होतील. थिएटर्स कुठे? थिएटरचा मुद्दा निघाला म्हणून नाटकाचं म्हणजे तालीम प्रयोगाबरोबर दौरेही खूप महत्त्वाचे असतात. तर एकतर म्हणजे तुला एक तर ते दौरे किती महत्त्वाचे असतात, तुला त्याच्यातून काय काय तुम्हाला दोघांनाही काय काय मिळतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाट्यगृहांची अवस्था, दुरावस्था. दौऱ्यांच्या माझ्या फार गमतीशीर आठवणी आहेत. कारण मी लहान असताना माझ्या वडिलांच्या नाटकांच्या दौऱ्यांना मी त्यांच्या बरोबर जायचो, आणि तेव्हा महिन्याचे दौरे असायचे. तर तेव्हा नाट्य संपदेचं अश्रूंची झाली फुले वडील करत असताना, इथे ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच, या तिन्ही नाटकांचे एकत्र दौरे असायचे 1.5 2 महिने. आणि तिथे मी एकत्र जायचो आणि विंगेत बसून नाटक बघायचो. तर त्या ज्या दौऱ्याच्या आठवणी आहेत त्या आता परत कधीच ताज्या होऊ शकत नाहीत, कारण आता तेवढे मोठे दौरेच होत नाहीत. हा, मला वाटतं मी सगळ्यात मोठा दौरा केला असेल तो 10 दिवसाचा माझ्या नाटकाचा. असा त्याच्यापेक्षा मोठा मला नाही वाटत आता, परदेशात कुठे गेलो तरच. मी सुद्धा मी जादू तेरी नजर केलं तेव्हा नोव्हेंबर
नोव्हेंबर महिना 3 वर्ष अख्खा नोव्हेंबर महिना आम्ही बाहेर असायचो. म्हणजे साधारण 29-30 ऑक्टोबरला रात्र शिवाजी मंदिर प्रयोग व्हायचा. तिकडनंच बस सुटायची. विदर्भ मराठवाडा असा एक दौरा 13 दिवसांचा, 13-14 दिवसांचा. तिथली 13 दिवसात 12 प्रयोग आणि एक दिवस जायचा, एक दिवस यायचा प्रवासाचा. सो साधारण 10-12-13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबरला आम्ही परत यायचो. सकाळी मुंबईत पोचलो पहाटे की घरी जायचं, झोप काढायची, दुसरी बॅग उचलायची. 14 नोव्हेंबर रात्र शिवाजी मंदिर, परत बस सुटायची आणि कोकण, परत 14 दिवस कोकण. आता दौरे न होण्यामागचं म्हणजे आता मी सुद्धा म्हणतो मी तर 10 दिवसाचं पण नाही केलं. मॅक्झिमम म्हणजे प्रपोजल करायला लागल्यानंतर मॅक्झिमम दौरा 6 दिवस 5 दिवस असे झाले. त्याची 2 महत्त्वाची कारणं आहेत. एकतर आता नाटकात काम करणारे आम्ही कलाकार सुद्धा फक्त नाटक नाही करत. करेक्ट. बरोबर. सो सलग 15 दिवसाची सुट्टी म्हणजे आम्हाला हाकलून देतील सिरियलमधून. नाही पॉसिबल होत. दुर्दैव आहे, सुदैव आहे, आय डोंट नो, पण नाही पॉसिबल होत. आणि दुसरं म्हणजे एवढी सेंटर्सच नाही राहिली. कोकणामध्ये पूर्वी गावोगावी प्रयोग व्हायचे. कोकणामधली जवळजवळ 9 का 10 सेंटर्स आता कायमची बंद झाली, कायमची. आणि हे अत्यंत त्रासदायक, क्लेशदायक आहे. कोल्हापूरसारख्या ठिकाणचं थिएटर जळल्यानंतर त्या बाबतीतली जी काय सरकारची निष्क्रियता आणि आनंद आहे सगळा ते तर जाऊच दे, पण कोल्हापूरमध्ये आत्ता इतकं मोठं ऑडिटोरियमच नाही दुसरं. कसा करणार प्रयोग? आणि मग ती व्यावसायिक गणितांमध्ये बसत नाही. 300 कपॅसिटी 400 कपॅसिटीच्या थिएटरमध्ये प्रयोग लावणं परवडत नाही निर्मात्याला. प्रवास खर्च, लॉजिंग, भत्ते हे सगळं आणि आतला प्रयोगाचा खर्च मिळून 400 कपॅसिटीचं ऑडिटोरियम जरी हाऊसफुल झालं तर ते नाही परवडत निर्मात्याला. मग ते सेंटरच बंद पडतं. आणि हे फार भयानक आहे. म्हणजे कोकणात आत्ता मध्ये मी एक नाटक करत होतो. तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने आमचे 3 प्रयोग घेतले, चिपळूण, कणकवली आणि मालवण. मला वाटतं त्याचं नुकसान झालं कारण लोक आलेच नाहीत आमच्या नाटकाला. मी आदिती आणि क्षितिज झरावकर आमचं एक नाटक होतं, चर्चा तर होणारच नावाचं. खूप सुंदर नाटक, पण ते नाही रिसीव्ह झालं चांगलं, म्हणजे पोचलंच नाही लोकांपर्यंत. तर मी त्याला विचारलं, म्हणलं अरे काय माहिती पब्लिसिटी. म्हणजे 3 दिवस करणा घेऊन फिरवत होतो अख्ख्या गावात. आणि तिथे अजूनही हे करतात कणकवलीमध्ये किंवा चिपळूण सारख्या शहरात सुद्धा रिक्षा किंवा टेम्पोला करणा भोंगा लावून ती जाहिरात करत फिरतात. पण लोक आलेच नाहीत घरातनं उठून नाटकाला. सो हे दौरे आता मला नाही वाटत एवढे मोठे दौरे परत होतील कधी. मजा येते आणि दौऱ्यात म्हणजे आई मजा असते दौऱ्यात. आणि दौऱ्यात माणूस कळतो. जेव्हा नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो कलाकारासाठी, पण तरी सुद्धा ना कॅरेक्टर सापडणं म्हणजे नक्की काय, आणि त्याचे काही असे पॅरामीटर्स आहेत का की सापडलं? नाही, पॅरामीटर्स नाही आहेत. मला वाटतं आपल्याला समाधान मिळतं, त्यावरनं आपल्याला कळतं की आज मला काहीतरी नवीन जागा सापडली आणि मला ती भावली. मग आपण इतरांना विचारतो की तुम्हाला काय वाटलं, ही मी जागा घेतली, ही तुला कशी वाटली. जर त्यांनाही ते छान वाटलं असेल तर आपण अजून काही प्रयोग करून बघतो. त्यावर लोकांचा रिस्पॉन्स कसा येतोय याचा आपण अंदाज घेतो आणि मग त्यातून जे मिळणारं समाधान आहे, मला वाटतं तेच पॅरामीटर आहे कॅरेक्टर सापडत जाण्याचं, की हे मला नवीन सापडलं. आणि काय प्रत्येक प्रयोगच म्हणतो आपण तो नवा, त्यामुळे ती एंडलेस प्रोसेस आहे. हो, म्हणजे ऍक्च्युली साधारण 150 प्रयोग झाल्यानंतर सुद्धा एखादी नवीन गोष्ट सुचू शकते. मला ह्याच्या पात्राच्या बाबतीत किंवा याला माझ्या परफॉर्मन्सच्या बाबतीत त्याला काही आपण ठोकताळी नाही लावू शकत. कारण आता हे माझं दुबेजींचं वाक्य आहे, ऍक्टिंग कांट बी टॉट बट इट कॅन बी लर्न्ड. बरोबर. अभिनय शिकवू नाही शकत पण शिकता येऊ शकतो. सो एखादा पॉज वर्क झाला. आणि गंमत काय होते ना, कॉमेडी नाटक असेल किंवा हलकं फुलकं नाटक असेल ना, तर निदान ऑडियन्सच्या रिस्पॉन्सवरनं अंदाज तरी येतो. गंभीर धाटणीच्या नाटकाला ऑडियन्स सुद्धा शांतपणे बघत असेल ना, तर हे वर्क होतंय की नाही होते याचा अंदाज यायला पण वेळ लागतो. मग हे प्रेक्षकात आपल्या विश्वासाचं कोणी बसलं असेल तर त्यांना विचारायचं, जाणकार असेल ती व्यक्ती तर, की बाबा हे आज मी असं करून बघितलं ते बरं वाटलं का रे. ती प्रामाणिकपणे सांगणारं असेल कोणी तर नाही होतं. सो अशा प्रकारच्या नाटकांमध्ये ना हे जास्त मला मोठं चॅलेंज वाटतं. कॉमेडीमध्ये कसं मला आत्ता एक पंच सुचलाय,
मी तो घेतला, लाफ्टर आला तर झाला वर्क, नाही आला तर नाही झालं वर्क. ह्या नाटकामध्ये ती जरा धास्ती जास्त असते. पण हो, प्रयोगागणिक बेसिक प्रयोगाचा साचा तोच राहतो, ऑफकोर्स राहायलाच बरोबर. पाहिजे, ती शिस्त असलीच पाहिजे. पण त्याचं फ्रेमला धक्का न पोचता आतला कॅनव्हस भरण्याची तुमचे स्ट्रोक्स तुम्ही प्रयोगागणिक बदलत जाऊ शकता असं मला वाटतं. मला वाटतं बदलायला हवेत. प्रत्येक दिवसागणिक माणूस म्हणून आपला डेटाबेस वाढत असतो ऍब्सोल्युटली. आणि तो अभिनेता म्हणून आपल्याला कामाला येतो. म्हणजे आम्ही 5 वर्षांनी जर आम्ही केलेल्याच भूमिका परत करू नाटकात काम, तर आम्ही त्या फार वेगळ्या करू की, आणि आम्ही हसू स्वतःच काम बघून, 5 वर्षापूर्वी पण असं काम केलं हसतोच. होतं. टेलिव्हिजनचं जुने एपिसोड माझे बघितले, मला बघवत नाही. तर मग मला खरंच बघवत नाही. तेव्हा ते कॅरेक्टर सापडलं नव्हतं का? तर तसं नव्हतं. तेव्हाच्या अंडरस्टँडिंग साठी ते प्रामाणिकच होतं. ते प्रामाणिकच होतं तेव्हाही. आणि एका इंटरव्ह्यू मध्ये गिरिजा फार इंटरेस्टिंग बोलली होती, ओक, की तेव्हा तू असं म्हणली होतीस, आता असं कसं म्हणतेस? अगं ह्यालाच ग्रोथ म्हणतात ना. करेक्ट. तेव्हा मला हे बरोबर वाटत होतं, आता ते बरोबर नाही वाटत आहे. ह्याला ग्रोथ म्हणतात ना, ह्याला जर्नी म्हणतात ना. सो माणसाची होते तशीच, नटाची होते तशीच, पात्राची पण होते. ती जर्नीसाठी तयार असणं फार महत्वाचं आहे. पण कलाकार तिथे रिजिडिटी आली तर तुम्ही स्टॅग्नंट होता, वैचारिक दृष्ट्या पण आणि नट म्हणून पण. असं मला. शेवटचा प्रश्न, की विंगेतली एक्साइटमेंट काय असते, किंवा अशी कधी अँझायटी होते का पहिला, आणि कधी काहीतरी विसरलं किंवा एक करायचं होतं किंवा दुसरं काहीतरी केलं, असं झालं तर असं कधी झालंय का, आणि त्यावेळेस काय केलं तुम्ही? नशिबाने आजपर्यंत, म्हणजे आता माझे जवळजवळ 1800-2000 प्रयोग झाले व्यावसायिक रंगभूमीवर. आजपर्यंत नशिबाने मी एकदाही ब्लँक झालो नाही स्टेजवर. टचवूड. ब्लँक नाही, फंबल नाही. हा, म्हणजे फंबल झाला असेल एखाद दुसरा, पण फंबल इज ओके. आणि फंबलवर हसू येत नाही मला कोणाच्याही. चालू प्रयोगात तर मला तसंही फार हसू येत नाही. शेवटी ही मसल आहे, जीभ हा एक मसल आहे, स्नायू आहे, तो चुकीचा वळला की फंबल होतो. इतकं सोपं गणित आहे, त्यात काही हसण्यासारखं काही नाही खरं म्हणजे. पण गंमत म्हणजे आदिती एकदा विसरली. एक प्रपोजलच्या एका प्रयोगाला आदिती ब्लँक नव्हती झाली, पण एखाद 2 वाक्य जरा गणली होती. मास्टर माइंड आम्ही आता करत होतो ना, बरं मास्टर माइंड मध्ये ना तिचं पात्र मला काही हेल्प करू शकत ना, माझं पात्र तिला काही हेल्प करू. आता तुला असं म्हणायचं असेल असं म्हणून मी सावरून नाही घेऊ शकत. सो आम्ही दोघे एकमेकांकडे 3 सेकंद बघत होतो. बरं काय आहे, असं जर झालं तर माझं नाही तुझं चुकलंय, हा कॉन्फिडन्स आपल्याकडे असला पाहिजे, ह्या तत्वावर आम्ही दोघं ठाम आहोत. त्यामुळे ती माझ्याकडे अशी बघते की माझं वाक्य आणि मी विसरले, आणि मला माहिती आहे तिचं वाक्य आणि ती विसरली. सो 3 सेकंद लंबी खामोशी होती. सो ह्या गोष्टी घडतात, म्हणजे हे गमतीचे भाग झाले. आजही पहिल्या प्रयोगाच्या 3ऱ्या बेलला 1 सेकंदभर हे होऊन जातं, ऑफकोर्स. आणि ते नाही झालं तर मजा काय हो? तर तुम्ही बनचुके झालात. जर ते नसेल होत तर तुम्ही बनचुके झालात. नाही, बनचुकी झालं तरी ते होतं, पण ते दाखवायची लाज वाटते किंवा भीती वाटते. ते पहिला एक इथे घट्ट होणं आणि पोटात एक गोळा येणं, खड्डा पडणं. तर खड्ड्याचा साईज लहान मोठा असेल प्रत्येकाचा, पण हे व्हायलाच पाहिजे. ती थिएटरची मजा आहे, नाही तर काय. खरंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि त्याच्याबद्दल बोललात. तर सविता दामोदर परांजपे हे नाटक 12 डिसेंबरपासून येतंय. ठाण्यात पहिला प्रयोग आहे त्याचा. 50च प्रयोग आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी आवर्जून बघा. आणि खूप खूप थँक्यू.